किप्पीट श्री 2025ची तयारी आमची सुरू आहे आणि आमचे व्यायामशाळेतील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। 1993 सालापासून आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी या मैदानात आयोजित करतो आणि चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येक वर्षी स्पर्धकांचा। यावर्षी देखील चांगल्या तऱ्हेची स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपणासमोर हे आमचे नवीन शहरीश्रेष्ठपटू जे आहेत हे व्यायामशाळेत तयार होतात, त्यांना एक चांगला स्टेज मिळावा, त्यांना डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल लेवलपर्यंत स्पर्धा खेळता यावी त्याकरता आम्ही त्यांची प्रॅक्टिस आता सुरू केली आणि आमची स्पर्धा 10 एप्रिल 2025 रोजी या मैदानामध्ये या स्टेजवरती इथे संपन्न होणार आहे। आता आम्ही स्पर्धकांची प्रॅक्टिसला सुरुवात करत आहोत, पोजिंग प्रॅक्टिस सुरू करत आहोत। पहिला लाईनअपमध्ये कसं उभं राहायचं त्या नेहमी आम्ही सगळ्यांना शिकवणार आहोत। पायाच्या ढाचा जोडून सगळ्यांनी उभं राहायचं आहे। जॉईन युअर हिल्स, पायाच्या ढाचा जोडून उचलायचे नाही, पायाचे ठेवून लॅट्स ओपन करायचे आहेत। सगळ्यांनी लॅट्स ओपन करा, तास खाली ठेव, लॅट्स ओपन करायचे। सगळे नवीन स्पर्धक आहेत, व्यायामशाळेत रेग्युलर व्यायाम करून तयार झालेले स्पर्धक आहेत, यांची आपण प्रॅक्टिस घेत आहोत। आता किप्पीट श्री 2025चे जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांची तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देतो। अतिशय लहान वयातले स्पर्धक स्पर्धेत सहभागी होतात। वय वर्ष 14, 16, 17 आणि आपल्याकडे सगळ्या सिनियर स्पर्धक आहेत, त्यांचं 48 एज आहे आणि गेली अनेक वर्षे सातत्याने स्पर्धेमध्ये सहभागी होतात। असे अनेक स्पर्धक आपल्यासमोर जे आहेत ते वेगवेगळे वयोगटातील आहेत आणि ते सगळे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। आता आपण पहिली पोजला सुरुवात करणार आहोत। पहिली पोज द्यायची सगळ्यांनी, पहिली पोज द्यायची, होल्ड करायचं, फ्रंट डबल बायसेप विथ थाईज। इथून घ्या, इकडून घ्यायचं, हां सगळ्यांनी थांबायचं, पोज पकडून ठेवा। व्हेरी गुड, परफेक्ट, एकदम व्यवस्थित। थाईज दाबून ठेवायचे आहेत, लॅट्स बरोबर पकडून ठेवा, बायसेप व्यवस्थित ठेवायचं असं पकडून। व्हेरी गुड, रिलॅक्स। दुसरी पोज द्यायची, फ्रंट लॅट स्प्रेड विथ थाईज। पायाच्या ढाचा जोडून ठेवा, थाईज दाबून ठेवा आणि लॅट्स ओपन करा। यस, थाईज बेंड करायचे आहेत, ओपन कर, लॅट्स ओपन करायचे। रिलॅक्स। तिसरी पोज, साईड चेस्ट, उजवीकडे बघायचं आहे, काप्स बाहेर काढा सगळ्यांनी, डाव्या पायाचा काप्स बाहेर काढायचा आहे। हां, साईड चेस्ट, यस। पकडून ठेवायचं, समोर बघायचं, समोर बघायचं आहे, लुक फ्रंट, समोर बघा सगळ्यांनी आणि काप्स दाबून ठेवा, पायाचं पोटरी दाबून ठेवायची आहे। रिलॅक्स। आता तिसरी पोज द्यायची, बॅक डबल बायसेप, मागे फिरा, उजवा पाय पुढे, डावा पायाची काप्स दाखवायचा आहे, पोटरी दाखवायची आहे मागे। काप्स पकडून ठेवा। रिलॅक्स। बॅक लॅट स्प्रेड विथ काप्स, पोटरी दाखवून बॅक ओपन करायची आहे मागे, बॅक लॅट स्प्रेड विथ काप्स। रिलॅक्स। साईड ट्रायसेप, पुन्हा एकदा काप्स दाखवायचा आहे आणि साईडने ट्रायसेपवर प्रेस करून दाखवायचं आहे।
रिलॅक्स. ॲब्डॉमिनल्स विथ थाईज. पुन्हा पाय जवळ घ्या, हात डोक्याच्या मागे घेऊन ॲब्स दाखवायचे सगळ्यांनी. ॲब्डॉमिनल्स विथ थाईज. स्टार्ट. सगळ्यांनी एका वेळेला पोजेस मारायचे आहेत. ॲब्स दाबून ठेवा. होल्ड ऑन. सगळ्यांनी पोज पकडून ठेवायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मोस्ट मस्क्युलर पोज. पुन्हा एकदा थाईज प्रेस करून ठेवा. थाईज प्रेस करून हात उंच घ्यायचे आहेत. हात उंच घ्या, लॉक करा आणि नेक पूर्ण वरतून ॲब्स, चेस्ट, शोल्डर, डेल सगळं दिसायला पाहिजे. पकडून ठेवा. थाईज प्रेस करून ठेवा. नी बेंड करायची व्यवस्थित. पाय जवळ घ्या. थाईजचे मसल देखील दिसायला पाहिजे. ॲब्स, शोल्डर, डेल सगळे मसल एका वेळेला इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने पकडून ठेवा. परतून घ्यायचे, लॉक करायचे आणि खेचून पुन्हा अशी व्यवस्थित दाबून ठेवी. पुन्हा जाऊ. परत एकदा मारा सगळ्यांनी पोज. ही पोज पुन्हा मारा सगळ्यांनी. हात जवळ घ्यायचे आहेत. नेक पण दिसायला पाहिजे व्यवस्थित. हात असे जवळ आले पाहिजे. ॲप दिसायला पाहिजे. थाईजचे मसल दिसले पाहिजे. सगळी बॉडी कव्हर झाली पाहिजे. मोस्ट मस्क्युलर पोजचा अर्थ सगळी संपूर्ण बॉडी टॉप टू बॉटम, थाईज वगैरे सगळे प्रेस होऊन दाबून ठेवायचे आहेत. सगळी बॉडी तुम्हाला दाखवायची आहे. ॲप्स पण दिसायला पाहिजे, थाईज पण. हेच. रिलॅक्स. टर्न युअर राईट. उजवीकडे बघा. सगळ्यांनी उजवीकडे बघा. ट्रायसेप प्रेस करा. थाईज प्रेस करा. ट्रायसेप, थाईज. अगेन राईट टर्न. आता तिथूनच रिव्हर्स येऊन दे. अगेन राईट टर्न. पुन्हा एकदा राईट टर्न. आता बॅक लॅट ओपन करा. लॅट्स ओपन करायचे आहेत. थाईज प्रेस करून ठेवा. बॅकचे मसल दाबून ठेवा. तुम्ही जेव्हा टर्न्स घेता त्यावेळी देखील जे तुमचे बॉडीचे अवयव कसे ते बघतात, कंपॅरिझन करतात. त्यावेळी तुम्ही चांगल्या तऱ्हेने आपले बॅक लॅट्स ओपन करून ठेवायचे. ट्रायसेप प्रेस करून ठेवायचे. बॅक प्रेस करून ठेवायचे. थाईचे मसल प्रेस करून ठेवायचे. काप्स प्रेस करून ठेवायचे. रिलॅक्स. वन्स अगेन राईट टर्न. वन्स अगेन राईट टर्न. अशा तऱ्हेने प्रॅक्टिस जवळजवळ 2 महिने आम्ही या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर सर्व स्पर्धक आपल्या स्पर्धेसाठी तयार असतात. त्यांच्याकडून कुठच्याही तऱ्हेची मग स्टेजवर चूक होत नाही. व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यामुळे सर्व स्पर्धक व्यवस्थित पोजेस देतात. उपस्थित राहणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना त्याचा लाभ घेता येतो. रिलॅक्स. वन्स अगेन राईट टर्न. लुक फ्रंट. सगळ्यांनी समोर बघायचं आहे. पायाच्या डाचा पुन्हा एकदा जुळवायचे आहेत. थाईज प्रेस करायचे आहेत. लॅट्स ओपन करायचे आहेत. ॲप्स दाखवायचे आहेत. ॲप्सवर पण कॉन्सन्ट्रेट करा. या तुमच्या जी पद्धत आहे दाखवण्याची त्याच्यामध्येच तुमचे मार्क्स आधी जे तुम्हाला नोट डाऊन करतात की कोणाची बॉडी कशी आहे. बाजूला उभं राहिलेल्या प्रत्येक माणसाचं कंपॅरिझन करतात. जजेस ठरवतात की यामध्ये कुठचा बिल्डर चांगला दिसतोय, कोणाचे थाईज चांगले आहेत, कोणाचे लेग चांगले आहेत. एक क्रॉस कंपॅरिझन असते याच्यामध्ये.
अशा तऱ्हेने तुम्ही उभं राहिल्यानंतर जजेस नोंद करतात की याच्यामध्ये कुठचा बॉडी बिल्डर चांगला आहे आणि त्याप्रमाणे त्याला मार्क्स दिले जातात. अशा तऱ्हेने तुम्हाला पोज मारण्यापूर्वी तुमचे 4 टर्न्स घेतले जातात. पहिला फर्स्ट टर्न, सेकंड टर्न, थर्ड टर्न असे 4 क्वार्टर टर्न्स असतात. त्याच्यामुळे फायनली तुमचा जजेस निर्णय घेतात. रिलॅक्स, स्टॉप, स्टार्ट. ही PCची पूर्ण टीम आहे. आपल्यासमोर पोजेस माझा फायनल पोज ग्रुप फोटो आहे हा. PC 2025चे सर्व प्राईज मिळवणारे स्पर्धक आहेत. थँक्यू.